नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मुंबई पोलीसच्या पेपरसाठी मुंबई जिल्हा विशेष, मुंबई शहर विशेष याचे आपण पहिल्या पार्ट मधली बेसिक माहिती पाहणार आहोत. हा प्रश्न फिक्स असणार आहे, कारण जर मुंबईला पेपरला जातोय तर तुम्हाला मुंबई बद्दल इत्थंभूत माहिती पाहिजे. मुंबईच्या पेपरमध्ये मुंबई रिलेटेड क्वेश्चन विचारण्याचा एक ट्रेंड आहे, त्यामुळे तुम्हाला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल आणि नुसता बघून चालणार नाही. कंटिन्यूज तुम्हाला कमेंट सुद्धा करत राहाव्या लागतील आणि आपल्या मित्रांना शेअर पण करावं लागेल. चला वेळ न घालवता आपण मुंबई विशेषच्या पहिल्या पार्टला सुरुवात करूया. आता भौगोलिक आणि प्रशासकीय महत्वाची माहिती आपण पाहणार आहोत. यामध्ये ऐतिहासिक माहिती पण आपण पाहणार आहोत. बघा मित्रांनो, मुंबईचं स्थान आणि विस्तार काय आहे पहा. जर आपल्याला माहिती असलं तर हा स्थान आणि विस्तार, रेखांश आणि अक्षांश हा विस्तार सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. महाराष्ट्र राज्याच्या पश्चिम किनाऱ्यावर अरबी समुद्राच्या काठी वसलेलं आपलं मुंबई आहे. एकूण क्षेत्रफळ जर आपल्याला विचारलं गेलं तर सुमारे 603 चौरस किलोमीटर हे क्षेत्रफळ आहे. मुंबई शहर 157 चौरस किलोमीटर आहे. महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा, झाली सुरुवात पहा. महाराष्ट्रातला सर्वात लहान जिल्हा कुठला प्रश्न आलेला आहे आणि येणार पण आहे, तर तो मुंबई आहे. मुंबई उपनगर 446 चौरस किलोमीटर अशा पद्धतीनं हे क्षेत्रफळ आहे. मुंबई क्षेत्रफळ जर सांख्यिकी आपल्याला बघायचं झालं तर आपल्याला माहिती पाहिजे एकूण मुंबई क्षेत्रफळ एवढं आहे. मुंबई शहर 157, महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा, आणि मुंबई उपनगर 446 चौरस किलोमीटर मध्ये आहे. सीमा म्हणजे बाउंड्री, मुंबईला बाउंड्री कशा आहेत पहा. उत्तरेकडे वसईची खाडी आहे. बऱ्याचदा प्रश्न विचारला जातो सीमेवरती. उत्तरेकडे वसईची खाडी आहे, दक्षिणेकडे आपला अरबी समुद्र आहे, पूर्वेला ठाण्याची खाडी आहे आणि पश्चिमेला परत अरबी समुद्र आहे. अशा पद्धतीनं मुंबईच्या सीमा फिक्स झालेल्या आहेत. पहा, उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम हे लक्षातच ठेवावं लागेल मित्रांनो. तुम्हाला हा एक महत्वाचा चार्ट लक्षात ठेवावा लागेल की उत्तरेला काय आहे, पश्चिमेला काय आहे, पूर्वेला काय आहे, दक्षिणेला काय आहे, यावर प्रश्न विचारले जातात. मुंबईचा भूभाग एकेकाळी 7 बेटांचा समूह होता. आपल्याला माहित आहे 7 बेटांचं शहर म्हणून कुठल्या शहराला ओळखलं जातं तर मुंबईला ओळखलं जातं. 7 बेटांचं हे शहर होतं. त्यानंतर मग याचं पूर्ण मुंबई शहर तयार कसं झालं बघा. कुलाबा, माझगाव, परळ, वरळी, माहीम, मुंबई आणि ओल्ड वुमन आयलंड, लिटल कुलाबा अशा पद्धतीनं ही 7 बेट. आता या 7 बेटांना कालवे व खाड्यांवर भर घालून जोडलेलं आहे. म्हणजे इथं भर घातली गेलेली आहे आणि हे संपूर्ण मुंबई या 7 बेटांपासून तयार झालेलं आहे. अगोदर 7 बेटांमध्ये आपली मुंबई डिवाइड झाली होती, परंतु भरावे घालून त्या ठिकाणी तो एक पूर्ण भाग तयार झालेला आहे. अशा पद्धतीनं आपल्याला या बेसिक गोष्टी. किनारपट्टी आपल्याला माहित आहे की मुंबई समुद्र किनाऱ्या लगत आहे, त्यामुळे मुंबईची किनारपट्टी म्हणजे बीच एरिया आपल्याला माहिती पाहिजे. आता बघा, मुंबई शहर व उपनगर या टोटल जिल्ह्यांची किनारपट्टी किती आहे, साधारण 114 किलोमीटर आहे. यामध्ये नवीन जुन्या आकड्यांमध्ये फरक असू शकतो, ठीक आहे. ठाणे जिल्ह्याची किनारपट्टी ही 25 किलोमीटर आहे. आता प्रमुख बीच कुठले आहेत, मुंबईमध्ये असणारे प्रमुख बीच कुठले आहेत बघा. वर्सोवा, जुहू, दादर, गिरगाव, आक्सा, गोराई आणि मारवे हे प्रमुख बीच आहेत. या ठिकाणी बघा दाखवलेले आहेत आपण. हे प्रमुख बीच आहेत जे मुंबईमध्ये आहेत. खूप महत्वाच्या गोष्टी आहेत, खूप महत्वाचा कंटेंट आहे हा. आता बघा जिल्ह्याची ओळख कशी आहे पहा. मुंबई जिल्ह्या संदर्भात आपल्याला या बेसिक गोष्टी माहित पाहिजे. बघा 1990 ला मुंबई जिल्ह्याचे 2 भाग करण्यात आले, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्हा. म्हणजे मुंबईचे 2 जिल्ह्यांमध्ये रूपांतर. मुंबई शहर हा जिल्हा वेगळा आहे आणि मुंबई उपनगर हा जिल्हा वेगळा आहे. सर्वात लहान जिल्हा महाराष्ट्रातला मुंबई शहर आहे, मुंबई उपनगर नव्हे. कन्फ्यूज होऊ नका, ठीक आहे. आता बघा महत्वाची नोंद, इथं गोंधळ करायचा नाही. काय पहा, 1 ऑक्टोबर 1990 ला मुंबई उपनगर हा स्वतंत्र जिल्हा म्हणून घोषित झाला. खूप महत्वाचा प्रश्न आहे. 1 ऑक्टोबर 1990 ला मुंबई उपनगर हा स्वतंत्र जिल्हा म्हणून घोषित झाला. म्हणजे मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे 2 त्या ठिकाणी सेपरेट आहेत. मुंबई मनपा, ओके, BMC आपल्याला माहित आहे मुंबई महानगरपालिकेवरती सत्ता आणि संपूर्ण महाराष्ट्रावरची सत्ता एका बाजूला. म्हणजे इतकी महत्वाची, या महाराष्ट्रातली नाही अख्ख्या देशातली सगळ्यात महत्वाची महानगरपालिका आहे. कारण देशाची राजधानी आहे ना, आर्थिक राजधानी. आर्थिक देशाची राजधानी जरी दिल्ली असली तरी देशाची आर्थिक राजधानी मुंबई आहे.
हा हा, नाद नाही करायचा आपल्या मुंबईचा, दिल्लीचेही तख्त राखितो अवघा महाराष्ट्र माझा. कारण आपली मुंबई आपल्या महाराष्ट्रात आहे ना, आणि म्हणून आपल्या महाराष्ट्राचा दबदबा अख्ख्या देशात आहे, लक्षात ठेवा. मुंबई उपनगर क्षेत्रफळ आपल्याला माहितच आहे. आता बघा, 4 मार्च 1995 तारीख लक्षात ठेवा आवड्या. 4 मार्च 1995 बॉम्बेचे नामांतर मुंबईत करण्यात आले. मास्तर सांगतोय म्हणजे कारण आहे. 4 मार्च 1995 बॉम्बेचे नामांतर कशामध्ये करण्यात आले? मुंबईमध्ये. प्रश्न आलेला आहे, प्रश्न येणार आहे. काय येणार आहे प्रश्न? की बॉम्बेचे नामाकरण मुंबई हे कधी झाले? तारीख विसरून चालणार नाही. जन्मतारीख स्वतःची विसरलो तरी चालेल, पण ही तारीख विसरून तुला चालणार नाही, कारण एका मार्कावर तुझी सीट आहे, लक्षात ठेव. चल, मुंबई उपनगर जिल्हा. मुंबई उपनगर जिल्ह्याचं काय बघ. मुंबई मनपाचे बीएमसी एकूण क्षेत्रफळ एवढे आहे, आपल्याला माहित आहे. आता मुंबई शहर जिल्हा जो आहे, मुंबई शहराचे एकूण क्षेत्रफळ 157 चौरस किलोमीटर. महाराष्ट्र राज्यातला सर्वात लहान जिल्हा आहे बेटा, लक्षात ठेव. पुढे घे. चल, मुंबई शहर आणि उपनगर यांची तुला तुलनात्मक माहिती पाहिजे. ह्याच्यातला पार्ट 1 पाहतोय आपण. क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये आपण बोललेलो आहे, रिपीट नको. ठीक आहे. लोकसंख्येच्या बाबतीमध्ये कमी जास्त होत राहतं. लोकसंख्या हा कधीच कमी न होणारा विषय, वाढत जाणारा विषय. वनक्षेत्र बघ 157 हेक्टर आणि इकडे 446 हेक्टर. तालुके किती आहेत बघ. तालुके नाहीत. हा 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 हा, महत्वाचा प्रश्न आहे. महाराष्ट्रातला असा जिल्हा ज्यामध्ये एकही तालुका नाही. एकही तालुका नसणारा या महाराष्ट्रातला जिल्हा आहे मुंबई शहर. लक्षात ठेव, लक्षात ठेव बेटा. आणि मुंबई उपनगरला 3 तालुके आहेत. अंधेरी, बोरिवली आणि कुर्ला या 3 तालुक्याचा मुंबई उपनगर हा जिल्हा तयार झालेला आहे. जिल्हा मुख्यालय मुंबई शहरचं मुंबईला आहे आणि मुंबई उपनगरचं वांद्रे ईस्टला आहे, म्हणजे वांद्रे पूर्वला आहे. बघ आता किती महत्वाचा विषय. लोकसभा मतदारसंघ. मुंबई शहर या जिल्ह्यामधून लोकसभेवर जाणारे खासदार किती आहेत? अर्थातच 2 आहेत. मुंबई शहरातून 2 खासदार जातात आणि मुंबई उपनगरातून 4 जातात. ठीक आहे. विधानसभा मतदारसंघ. मुंबई शहरामध्ये 10 विधानसभा मतदारसंघ आहेत, म्हणजे मुंबई शहरामधून 10 आमदार हे विधानसभेत जातात. त्यामध्ये आदित्यजी ठाकरे सुद्धा आहेत, लक्षात ठेव. आणि मुंबई उपनगर टोटल 26 आमदार विधानसभेमध्ये जातात. खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. आपल्याला प्रश्न येणार आहे ना बेटा, की मुंबई शहरातून किती विधानसभेचे सदस्य निवडून जातात? काय लिहिणार उत्तर? 10. मुंबई उपनगरातून किती विधानसभा सदस्य निवडून जातात? उत्तर आहे 26. त्यानंतर मुंबई शहरातून लोकसभेला जाणाऱ्या सदस्यांची संख्या किती? 2. आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यातून लोकसभेवर जाणाऱ्या सदस्यांची संख्या किती? 4. आता मला तुम्ही पटापट कमेंट करून सांगायचं. काय सांगायचं? महाराष्ट्रातून लोकसभेवर जाणाऱ्या सदस्यांची संख्या किती? झापूक झुपूक कमेंट करायची. आहा, लगेच लगेच करायची, अजिबात वेळ घालवायचा नाही. महाराष्ट्रातून लोकसभेवर जाणाऱ्या सदस्यांची संख्या किती? माहिती आहे, खूप कॉमन प्रश्न आहे. फक्त मला टेस्ट करायचं आहे, तुम्ही जागे आहात की नाही. ठीक आहे, कारण नुसता एकटा मास्तर नाही बोलणार, तुम्ही सुद्धा बोलणार. ओके, चला पुढे घ्या. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर यांची भाग 2 मधली तुलनात्मक माहिती पाहू आपण. आता तलाव. मुंबई शहरला बाणगंगा तलाव आहे. मुंबई उपनगरला तुळशी विहार, पवई, कान्हेरी, जोगेश्वरी. या ठिकाणी लेणी मुंबई उपनगरामध्ये कान्हेरी आणि जोगेश्वरी आहेत. नद्या मिठा, दहिसर, पोईसर आणि ओशिवरा मुंबई उपनगरासाठी. लिंग गुणोत्तर याबद्दल प्रश्न जर आला तर आपल्याला या ठिकाणी माहिती असावा. साक्षरतेचे प्रमाण एवढे आहे. ठीक आहे. जिल्हाधिकारी अंचल गोयल आहेत मुंबई शहराला आणि सौरभ काटियार हे मुंबई उपनगराला आहेत. पोलीस स्टेशन 34 आहेत मुंबई शहरला. जर प्रश्न आला की मुंबई शहराच्या हद्दीमध्ये पोलीस स्टेशनची संख्या किती आहे, तर 34 आहे. आणि मुंबई उपनगराला 57 आहेत. 100% प्रश्न येऊ शकतो. एकूण गावे, इकडे काही विषयच नाही. मुंबई शहरला तालुकेच नाहीत तर गावांचा काही देणं घेणंच नाही. जर पंचायत समिती नाही, तालुकाच नाही, तर ग्रामपंचायतचा काय संबंध आहे मला सांगा. ओके, जर असा प्रश्न आला, एकही ग्रामपंचायत नसलेला ओके महाराष्ट्रातील जिल्हा कोणता, त्याचं उत्तर सुद्धा काय येईल भावड्या? मुंबई शहरच येईल. कारण ज्या जिल्ह्यात तालुकाच नाहीये तिथं ग्रामपंचायत असण्याचा विषयच नाही ना राजा, बरोबर आहे की नाही. पुढे बघा. आता लोकसभा मतदारसंघ. लोकसभा मतदारसंघामध्ये काय बघ. मुंबई शहर यामध्ये दक्षिण मुंबई ओके, दक्षिण मध्य मुंबई हा मतदारसंघ व उपनगर जिल्ह्यांचा मिळून बनलेला आहे. हा मतदारसंघ शहर आणि उपनगर या दोघांमध्ये डिवाइड झालेला आहे. ठीक आहे. आता मुंबई उपनगरामध्ये 4 आहेत. ठीक आहे. मुंबई शहरामध्ये 2 आहेत. आपण पाहिलं की दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई.
मुंबई शहरामधनं जे 2 खासदार जातात, ठीक आहे, एक दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई. दक्षिण मध्य मुंबई दोन्हीकडे मिळून आहे, ठीक आहे. बघा इकडे दोन्हीकडे आहे. आणि मुंबई उपनगरामधून 4 खासदार जातात. एक आहे उत्तर मुंबई, एक आहे वायव्य मुंबई, एक आहे ईशान्य मुंबई आणि एक आहे उत्तर मध्य मुंबई. ओके, सो खूप महत्वाच्या गोष्टी आहेत त्या. आता बृहन्मुंबई महानगरपालिका BMC, ओके, या देशामधली एक महत्वाची संस्था आहे. बघा 1888 स्थापना आहे मुंबई महानगरपालिकेची, ठीक आहे. स्थापना 1888. कायदा कुठला आहे? मुंबई मनपा कायदा 1888. प्रश्न येतो की मुंबई महानगरपालिकेची म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिकेची BMC ची स्थापना कुठल्या कायद्याने झालेली आहे? कायद्याचं नाव आहे मुंबई मनपा कायदा 1888. क्षेत्रफळ किती आहे? 603 चौरस किलोमीटर. क्षेत्रफळ किती आहे? 603 चौरस किलोमीटर. सर्वात मोठी म्हणजे काय? राज्यातील लोकसंख्येच्या व क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठी महानगरपालिका. बघा हा सगळ्यात महत्वाचा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने पण आणि लोकसंख्येच्या दृष्टीने पण सर्वात मोठी महानगरपालिका आहे, ठीक आहे. 227 एकूण सदस्य संख्या आहे, म्हणजे तिथले नगरसेवक. पहिले महापौर कोण आहेत? JB बोमन बेहराम. JB बोमन बेहराम. आणि आता बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सध्याच्या महापौर कोण आहेत? रितू तावडे आहेत. कोण आहेत? रितू तावडे मॅडम. आणि सगळ्यात महत्वाचं, सध्या महानगरपालिकेला मुंबईला पहिल्यांदा एक महिला कमिशनर मिळालेले आहेत. त्यांचं नाव आहे अश्विनी भिडे. अश्विनी भिडे 1995च्या IAS ऑफिसर आहेत, 95च्या बॅचच्या. आणि अश्विनी भिडे मॅडम या महानगरपालिकेवर पहिल्यांदा आयुक्त म्हणून गेलेले आहेत. जर प्रश्न आला मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त कोण? अश्विनी भिडे. मुंबई महानगरपालिकेच्या सध्याच्या आयुक्त कोण? अश्विनी भिडे. ओके, खूप महत्वाचा विषय, खूप महत्वाचा विषय, ठीक आहे. आता मला तुम्ही एक प्रश्नाचं उत्तर द्या. महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? पटापट उत्तर द्यायचं. महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? ठीक आहे, लगेच उत्तर द्यायचं. दुसरं उत्तर, महानगरपालिकेचं जे बजेट असतं, बजेट, ओके, ते कोण सादर करतं? महानगरपालिकेचं बजेट, ओके, कोण सादर करतं? ठीक आहे, पटकन 2 प्रश्नांची उत्तर झापूक झुपूक कमेंट करायची. हा, ठीक आहे. बघा आता बघा विषय काय आहे की आपण मुंबई शहर पाहिलं, मुंबई उपनगर पाहिलं. आता नवी मुंबई नावाची कन्सेप्ट मुंबईच्या जवळ असणारी, ठीक आहे, प्रस्ताव 1970 ला आलता आणि 1 जानेवारी 1992 ला या ठिकाणी स्थापना झालेली आहे. सिडको द्वारे निर्मित झालेली आहे. प्रश्न येईल, नवी मुंबईची निर्मिती कोणाच्या पुढाकारातून झाली किंवा कोणी त्याच्यासाठी पहिल्यांदा जास्त हे केलेलं आहे, स्पॉन्सर केलंय? तर सिडको. आता सिडकोची स्थापना 17 मार्च 1970 ला झाली. 17 मार्च 1970 सिडकोची स्थापना आहे. मुंबईशी रिलेटेड असणारी एक महत्वाची संस्था, ऑर्गनायझेशन आहे. त्याच्यामुळे सिडको, ठीक आहे, अंडर गव्हर्नमेंट येणारी खूप महत्वाची गोष्ट आहे. 17 मार्च 1970 ला सिडकोची स्थापना झाली. एकूण क्षेत्रफळ नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतलं 344 आहे. ठीक आहे, आता बघा याच्यामध्ये तिसरी मुंबई. आता बघा तिसरी मुंबई, नवी मुंबई मुंबई शहर झालं, मुंबई उपनगर झालं, नवी मुंबई झालं, आता तिसरी मुंबई. असं म्हटलं जातं की मुंबई आता पुण्याला टच करायला येते. ठीक आहे, आता तिसरी मुंबई, त्याला आपण नैना सिटी बोलूया. नैना, नवी मुंबई एअरपोर्ट इन्फ्लुएन्स नोटिफाईड एरिया. आपल्याला माहित आहे नवी मुंबई एअरपोर्ट झालेला आहे. नुकतंच नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन 2025 मध्ये झालेलं आहे. ओके, आणि त्याचं लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ हे त्याचं नाव आहे, विसरू नका. आता नुकतंच महाराष्ट्रामध्ये जे आंतरराष्ट्रीय विमानतळ झालं त्याचं नाव काय विचारलं जाईल, त्याचं लोकेशन नवी मुंबईच्या जवळ आहे. ह्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत मित्रांनो. आता बघा या ठिकाणी तिसरी मुंबई जी आहे 2013 ला सुरुवात आहे. बेलापूर मुख्यालय आहे, निर्मिती परत सिडकोच करतोय आणि त्याचं क्षेत्रफळ. ठीक आहे, तिसरी मुंबईचा एरिया साधारण कुठे आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. नवी मुंबईच्या एअरपोर्टच्या लगत त्या ठिकाणी तो एरिया असणार आहे. आता परत अजून चौथी मुंबई. चौथी मुंबईची कन्सेप्ट काय? वाढवण बंदरालगत पालघर जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे नवीन शहर. मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं आम्ही चौथी मुंबई तयार करतोय. वाढवण बंदर जे आहे, आता आपल्याला माहित आहे कोस्टल रोड कसले डेंजर झाले. तो कोस्टल रोड आपल्याला माहित आहे या महाराष्ट्रातला नव्हे या देशातला पहिला संगीतमय रस्ता कुठे आहे? कोस्टल रोडवर आहे. संगीत ऐकू येतं गाडी चालवताना. काय ऐकू येतं? स्लम डॉग मिलेनियर पिक्चर मधलं गाणं जय हो, हे गाणं आपल्याला ऐकू येतं. प्रश्न आहे संगीतमय रस्ता, माहिती पाहिजे आपल्याला प्रत्येक गोष्ट. आणि त्या कोस्टल रोडमुळे किंवा या बाकीच्या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरमुळे आता मुंबईला चौथी मुंबई सुद्धा मिळणार आहे. आणि वाढवण बंदरालगत साधारण पालघर जिल्ह्यामध्ये. प्रश्न जर आला चौथी मुंबई कुठल्या जिल्ह्यामध्ये तयार होणार आहे,
तर पालघर जिल्हा, लक्षात घ्या. ठीक आहे. आता बघा, मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण, MMRDA. जसं पुण्याला PMRDA असतं तसं मुंबईला MMRDA आहे. स्थापना कधी झाली? 26 जानेवारी 1975. आणि त्याचा कायदा पण 1975चा आहे. MMRDA ची स्थापना कधी झाली? खूप महत्वाचा प्रश्न आहे बघा. क्षेत्रफळ साधारण एवढं आहे. आता बघा, उद्देश मुंबई आणि त्यांच्या बाकीच्या ज्या काही जवळपासच्या उपनगरांचा नियोजनबद्ध विकास करायचा आहे. हे जे RDA असतात, प्राधिकरण विकास संस्था असतात, एखाद्या मेन शहराच्या सभोवताली म्हणजे त्याच्या बाउंड्रीच्या बाहेरून बाकीचा जो एरिया आहे त्याचं एक डेव्हलपमेंट करण्याचं काम त्या ठिकाणी ते करत असतात. अध्यक्ष कोण आहेत? नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे. MMRDA चे अध्यक्ष, खूप महत्वाचा प्रश्न आहे, MMRDA चे अध्यक्ष कोण आहेत? नगर विकास मंत्री. आणि महाराष्ट्राचे नगर विकास मंत्री कोण आहेत? एकनाथजी शिंदे. ओके, एकनाथ भाई आहेत. प्रकल्प मुंबई मेट्रो, मोनोरेल, ट्रान्स हार्बर लिंक आणि विरार अलिबाग कॉरिडॉर हा एक त्या ठिकाणी प्रोजेक्ट MMRDA च्या अंतर्गत आहे. आता टेकड्या व डोंगर रांगा, आपल्या मुंबई शहरामधल्या महत्वाच्या टेकड्या आणि डोंगर रांगा आपल्याला माहिती पाहिजेत. बघा, मुंबई प्रामुख्याने सपाट असली तरी 7 बेटांवर 22 टेकड्या होत्या. 7 बेटांवर किती टेकड्या होत्या? 22 टेकड्या होत्या. 22 टेकड्या. बघा, मलबार हिल्स, अँटॉप हिल्स, गिल्बर्ट हिल्स अंधेरीला आहे. गिल्बर्ट हिल्स कुठे आहे? अंधेरीला आहे. अँटॉप हिल्स कुठे आहे? मध्य मुंबईला आहे. मलबार हिल्स कुठे आहे? आपल्याला माहित पाहिजे. आता बघा, कुबाला हिल्स, ठीक आहे, त्यानंतर शेवडी टेकडी आणि वरळी टेकड्या. ठीक आहे, येथे ब्रिटिशांनी किल्ला बांधला होता. तसेच कोळीवाडा आहे. वरळी येथे कोळीवाडा आहे, आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे. आणि इतर टेकड्या सायन हिल्स, महाकाली, त्यानंतर कानेरी टेकडी, या ज्या महत्वाच्या टेकड्या आहेत. खरं तर आपण मगाशी पाहिलं की 7 बेटांवरती हे मुंबई पूर्ण तयार झालेलं आहे आणि तिथे टेकड्या पण वेगवेगळ्या होत्या. मग ह्या टेकड्या कुठल्या कुठल्या एरियामध्ये कुठल्या टेकड्या आहेत, कोळीवाडा कुठे आहे किंवा वरळी टेकड्या कुठे आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित पाहिजे. मुंबईतील प्रमुख लेण्या, आता मुंबईमधील केव्ज खूप इम्पॉर्टंट आहे. केव्ज, लेण्या. ठीक आहे. आता बघा, महाकाली लेणी बौद्ध लेण्या आहेत, एकूण 9 आहेत. आणि आरे कॉलनी गोरेगाव अंधेरी पूर्व येथे आहेत. म्हणजे महाकाली लेणी कुठे आहे? आरे कॉलनी. आरे कॉलनी कुठे आहे? गोरेगावला. आणि गोरेगाव म्हणजे अंधेरी पूर्व. आता बघा, या ठिकाणी जोगेश्वरी लेणी, जोगेश्वरी हे केव्ज बौद्ध आणि वैदिक धर्मीय लेण्या आहेत. मुंबई उपनगर आंबोली लेण्या, त्यानंतर मंटेश्वर लेणी, शैव लेणी बोरिवली दहिसर येथे आहेत. त्यानंतर कान्हेरी लेणी, त्यानंतर बौद्ध लेणी आहेत, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. त्यानंतर एलिफंटा लेणी, एलिफंटा लेणी, एलिफंटा लेणी कुठे आहेत? एलिफंटा लेणी घारापुरी बेट, आपल्याला माहित आहे. ही एलिफंटा लेणीला युनेस्कोनं जागतिक वारसा स्थळांचा दर्जा दिलेला आहे. ही गोष्ट माहित आहे. अजिंठा, वेरूळ, त्यानंतर एलिफंटा. ओके, 1987 साली, 1987 साली लक्षात घ्या, 1987 साली एलिफंटा लेणीला युनेस्कोनं राष्ट्रीय म्हणजे जागतिक वारसा स्थळांचा दर्जा, आपल्या भारतातलं हे एक असं प्लेस की ज्याला जागतिक वारसा स्थळांचा दर्जा मिळाला आहे. जागतिक वारसा स्थळ आपल्या महाराष्ट्रामध्ये टोटल 7 आहेत आणि जे 7वं आहे ते आपल्या सगळ्यांना माहित आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले. ओके ओके, मराठा मिलिटरी लँडस्केप असं बोललं जातं. ठीक आहे, त्यामध्ये 11 आपल्याकडे आहेत, एक तिकडे बाहेर आहे. आता मुंबईमध्ये सुद्धा किती युनेस्कोची स्थळ आहेत हे आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे. आता बघा, माहीम लेण्या, माहीम लेण्या कुठे आहेत? बौद्ध धर्मासंबंधी लेण्या आहेत, माहीमच्या परिसरामध्ये आहेत. ठीक आहे. आता मुंबईतील प्रमुख घाटमार्ग, मुंबईला जोडणारे किंवा मुंबईमधून येणारे जाणारे प्रमुख घाट कुठले? बोरघाट, मुंबई ते पुणे. कितीतरी वेळा प्रश्न आला रे मित्रा, मुंबई ते पुणे दरम्यान येणारा घाट कुठला? बोरघाट. थळघाट, कसारा, मुंबई नाशिक. मुंबई नाशिक कोणता घाट आहे? कसारा, कसारा, त्याला थळघाट बोललं जातं. आणि खोपोली घाट हे मुंबई ते पुणे, मुंबई ते पुणे खोपोली घाट आहे. प्रसिद्ध किल्ले, मुंबई मधले किल्ले. ओके, बघा, कॅस्ट्रोला हा वांद्रे किल्ला बोललं जातं आपण त्याला, 1640 ला पोर्तुगीजांनी बांधलेला होता. त्यानंतर वरळी किल्ला लष्करी जहाजांवर लक्ष ठेवण्यासाठी. त्यानंतर शिवडी किल्ला हा 1680 ला ब्रिटिशांनी बांधलेला आहे. सायन किल्ला परेल आणि सालसेट बेटाच्या सीमेवर आहे. मड किल्ला, त्यानंतर रिवा किल्ला, अशा पद्धतीनं हे किल्ले तयार झालेले आहेत. हे सगळे किल्ले कुठले आहेत? मुंबई मधले किल्ले आहेत. मुंबईमध्ये खालीलपैकी कोणता किल्ला येतो जर प्रश्न आला तर मार्क नाही गेला पाहिजे. कुठला किल्ला आहे बघ? वांद्रे किल्ला, वरळी किल्ला, शिवडी किल्ला, सायन किल्ला, मड किल्ला, रिवा किल्ला. ओके, याला धारावी किल्ला पण बोलतो आपण, धारावी किल्ला. मिठी नदीच्या काठावर आहे.
मिठी नदीच्या काठावर. जर आला मिठी नदीच्या काठावर असणारा मुंबई मधला किल्ला कोणता, प्रश्न उत्तर काय येईल, रिवा किल्ला. त्याला आपण धारावी किल्ला असं सुद्धा बोलतो, लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढे आपण जाऊया. जागतिक वारसा स्थळ जे युनेस्कोने, युनेस्को हे राष्ट्रीय जे आपण त्याला म्हणतो की नाही संयुक्त राष्ट्र, UN, युनायटेड नेशन, सो संयुक्त राष्ट्राचं असणारं हे प्रोडक्ट आहे युनेस्को. आणि युनेस्को कडनं जगभरातल्या बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणांना जागतिक वारसा स्थळांचा दर्जा प्राप्त होत असतो. ओके, आता बघा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस CSMT 2004 साली, 2004 साली. त्यानंतर विक्टोरियन गॉथिक आर्ट डेमो वास्तुसमूह दर्जा ओके 2018 ला मिळालेला आहे. या दोन ठिकाणांना युनेस्कोचा दर्जा. म्हणजे जर असा प्रश्न आला की मुंबई शहरामध्ये येणारी जागतिक वारसा स्थळ किती, उत्तर आहे 2. आता तुम्हाला सर एलिफंटा लेणी ती मुंबई जवळ आहेत पण ती मुंबई शहरामध्ये नाहीत, लक्षात घ्या. ठीक आहे, पुढे प्रमुख नद्या. मुंबईच्या प्रमुख नद्या आपल्याला माहित आहे 25 किलोमीटर सर्वात लांब असणारी नदी आहे मिठी नदी. मिठी नदी मुंबईतील सर्वात मोठी नदी. उगम कुठे आहे बघा, पवई तलाव, लांबी आहे 25 किलोमीटर मुंबईमध्ये. त्यानंतर दुसरी नदी आहे दहिसर नदी, 12 किलोमीटर लांब आहे. उगम आहे राष्ट्रीय संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ओके, तुळशी तलावाजवळ 12 किलोमीटरची नदी आहे. त्यानंतर ओशिवरा नदी, उगम कुठे आहे, संजीव गांधी राष्ट्रीय उद्यान. ठीक आहे, त्यानंतर पोईसर नदी 5 किलोमीटरची सगळ्यात छोटी नदी आहे. याप्रमाणे ह्या 1, 2, 3, 4 महत्वाच्या नद्या ज्या मुंबई शहरामध्ये आपल्याला माहिती पाहिजेत. ओके, एकही सेकंद तुमचा वाया जाऊ देणार नाही, कारण हा माणूस तुमच्या कामाचा आहे मित्रांनो, लक्षात घ्या. ठीक आहे, पाणी पुरवठा करणारी प्रमुख धरणे आणि तलाव कोण आहेत बघा. धरणे म्हणजे डॅम्स, तानसा धरण ओके सर्वात मोठं धरण आहे. मोडक सागर ओके त्या ठिकाणी वज्रेश्वरी जवळ आहे. अप्पर वैतरणा धरण, इगतपुरी नाशिक, मध्य वैतरणा धरण, ठाणे येथील 80 तरंगात सौर ऊर्जा प्रकल्प, 80 MW तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प प्रस्तावित आहे. भातसा धरण, शहापूर ओके. आता बघा महत्वाचा आहे की 80 मेगावॅट तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प प्रस्तावित नेमका कुठे आहे, तर या मध्य वैतरणा धरणामध्ये तो तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प प्रस्तावित आहे. आता बघा महत्वाचे तलाव कुठले आहेत मुंबईमधले, तर आहे विहार तलाव. आरे मुंबई सर्वात मोठा तलाव, सर्वात मोठा तलाव. तुळशी धरण तलाव बोरिवली दुसरा सर्वात मोठा तलाव. पवई तलाव, पवई अंधेरी पूर्व येथे आहे. खूप महत्वाच्या गोष्टी आहेत मित्रांनो ह्या. ठीक आहे, सो आता बघा हवामान आणि पर्जन्य. समुद्र किनारपट्टीमुळे मुंबईचं हवामान उष्ण व दमट आहे. हा सुद्धा प्रश्न आलेला आहे. मुंबईचे हवामान कसे आहे बघा, लय महत्वाचं आहे बरं का बाळांनो, उष्ण व दमट आहे. मुंबईचे हवामान उष्ण व दमट आहे, ह्याच्यावरती प्रश्न आलेला आहे. त्यामुळे हा खूप महत्वाचा पॉईंट आहे. उष्ण व दमट लक्षात ठेवा, उष्ण व दमट मुंबईचे हवामान. बरं कशामुळे असणार आहे, समुद्र किनारपट्टी आहे ना त्याच्यामुळं. ठीक आहे, आता बघा तापमान 11 अंश ते 38 अंश. ठीक आहे, आता 3452 मिलीमीटर सर्वाधिक वार्षिक पर्जन्य असतं या ठिकाणी. आता बघा 2253.40 मिलीमीटर वार्षिक सरासरी पर्जन्यमान आहे. 944 मिलीमीटर एकाच दिवसात सर्वाधिक जास्त पाऊस 26 जुलै 2005 ला झालेला आहे. सर्वाधिक जास्त पाऊस मुंबईमध्ये 944 मिलीमीटर झालेला आहे. हाही प्रश्न महत्वाचा आहे, एकाच दिवशी सर्वाधिक जास्त पाऊस रेकॉर्ड आहे. आता राष्ट्रीय उद्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली ओके, शहरी भागात असणार एकमेव या भारतातलं राष्ट्रीय उद्यान कुठलं, तर ते आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, जे शहरी भागांमध्ये आहे. ठीक आहे, म्हणजेच मुंबईमध्ये आहे. ओके, 1983 ला स्थापना झालेली आहे. बघा शहरी भागातलं एकमेव राष्ट्रीय उद्यान आहे. यात कानेरी लेण्या, तुळशी विहार व तलाव आहेत. ठीक आहे, आता बघा आरे आरे फॉरेस्ट आपल्याला माहित आहे. आरेवरून कितीतरी मोठं कारे झालेलं आहे. ओके, तू कारे मी कारे म्हणजेच काय, हे आरे हा खूप मोठा विषय आहे. आरेमध्ये खूप मोठं जंगल आहे आणि आरेला हे मुंबईचं फुफ्फुस बोललं जातं, फुफ्फुस. कारण आरेमधून भरपूर काही ऑक्सिजन किंवा मोकळी हवा, शुद्ध हवा मिळत असते, म्हणून त्या ठिकाणी फुफ्फुस बोललं जातं. मुंबईचं फुफ्फुस कोणाला बोललं जातं, तर आरेला बोललं जातं. गोरेगाव पूर्व येथे आरे आहे. महाराष्ट्र सरकारने 80 एकर जमीन राखीव 600 एकर जमीन राखीव जंगल म्हणून घोषित केलेली आहे. बिबट्या वगैरे बाकीचे प्राणी आहेत. या ठिकाणी आदिवासी जमातीचं वास्तव्य आहे. कुठे, आरे जंगलामध्ये. आरे फॉरेस्ट, आरे फॉरेस्ट मुंबईच्या कुठल्या भागात आहे हा प्रश्न आलेला आहे, त्यामुळे माहिती पाहिजे. मास्तर इथं बोलतोय म्हणजे त्याच्या पाठीमागे अनालिसिस आहे. भावांनो इथं मी आता जी माहिती सांगतोय
या माहितीवर यापूर्वीच्या पेपरमध्ये बऱ्याच वेळा प्रश्न आलेले आहेत. त्यामुळे ही जी माहिती तुम्हाला सांगतोय आम्ही सगळी अनालिसिस केलेली आहे, कारण यावर 100% प्रश्न येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रत्येक पॉइंट ना पॉइंट तुम्ही लक्षात ठेवा. ओके. आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओ व्यवस्थित ऐका, रिपीट व्हिडिओ पहा एक्झामला जाईपर्यंत. खूप महत्वाच्या गोष्टी आहेत, तुम्हाला जाणवणार नाहीत, पण ओघामध्ये खूप महत्वाचे पॉइंट या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न आम्ही तुम्हाला करत आहोत. ओके. चला, या ठिकाणी अशा पद्धतीनं हे मुंबई शहराचं जे काही मुंबई विशेष आहे त्याचा पहिला भाग झालेला आहे. दुसरा भाग घेऊन तुमच्या कामासाठी तुमच्या कामाचा माणूस परत उद्या भेटणार आहे तुम्हाला. तोपर्यंत तुम्ही अभ्यास करत राहा, कनेक्ट राहा. गुड बाय.